इंदुरीकर महाराज यांचे जावई साई चिलप यांच्याबद्दल लग्न झाल्यावर एक धक्कादायक माहिती सध्या समोर आली आहे. इंदुरीकर महाराज यांचे जावई एक उद्योगपती आहेत अशी माहिती आपल्याला सर्वांनाच माहिती होती, परंतु आता त्यांच्याबद्दल एक वेगळीच माहिती सध्या समोर येत आहे. त्याच्यामुळे अनेक लोकांना धक्काच बसला आहे. इंदुरीकर महाराज यांचे जावई साई चिलप नेमका आहे तरी कोण, आपण या सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही लोकसंग्रह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, इंदुरीकर हे नाव घरोघरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलेलं आहे. इंदुरीकर महाराज त्यांच्या कीर्तनातून हास्यशैली आणि विनोद, कीर्तन असेल, भजन ह्या माध्यमातून लोकांना प्रेरित करतात. परंतु तेच इंदुरीकर महाराज लोकांना सांगत होते की लग्न हे साधे करा, लग्न मोठे करू नका. आणि नंतर इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा नुकताच साखरपुडा झाला आणि या साखरपुडा झाल्यानंतर अनेक लोकांना धक्का बसला. इंदुरीकर महाराज यांना इतकं ट्रोल केलं की त्यांना लोकांनी अक्षरशः गुडघ्यावरती आणलं होतं. आणि नंतर इंदुरीकर महाराज यांनी कीर्तन न करण्याचा देखील निर्णय घेतला होता. परंतु इंदुरीकर महाराज हे खचले नाहीत, कारण त्यांना माहीत होतं की आपण सातत्याच्या बाजूने चालत आहात. इंदुरीकर महाराज यांचं कुटुंब हे अगदी एक गरीब घरातून पुढे आलं होतं आणि इंदुरीकर महाराज यांचा जावई साई चिलप नेमका आहे तरी कोण, अशा अनेक लोकांना प्रश्न पडलाय. तर मित्रांनो, नुकताच इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा म्हणजे ज्ञानेश्वरी इंदुरीकर यांचा नुकताच लग्न सोहळा पार पडला आणि या लग्न सोहळ्याला इतकी गर्दी होती की 3 लाखाहून अधिक लोक या लग्न सोहळ्याला आले होते. मंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, मुख्यमंत्री असो, इतर आमदार, खासदार, सर्वसामान्य व्यक्ती यांनी अनेकांनी हजेरी लावली. मग आता प्रश्न पडतो की या लग्नाला इतकी मंडळी आली म्हटल्यानंतर नक्कीच इंदुरीकर महाराज यांचा जावई श्रीमंत असणार, एक मोठा उद्योगपती असणार. परंतु आता असं काहीतरी आपल्याला इथे दिसून येत नाही. इंदुरीकर महाराज यांचा जावई साई चिलप हा मूळचा मुंबईचा असं सांगितलं जात आहे. परंतु आता जेव्हा सत्य समोर आलं, इंदुरीकर महाराज यांचा जावई साई चिलप हा मुंबईचा नसून तो पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडी या गावचा आहे. परंतु त्यांनी 2003 या साली मुंबईला स्थलांतर केलं. साई चिलप हा स्वतः लॉजिस्टिक आणि ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो. अगदी कमी वयात त्यांनी हे भांडवल उभा केलं. एवढंच नाही तर तो रिअल इस्टेटमध्ये देखील सध्या आपलं कार्य करत आहे. पण याच्यावरच इंदुरीकर महाराज यांनी आपली मुलगी त्यांना पाहून दिली का, तर असं नाही. तर इंदुरीकर महाराज हे वारंवार आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी हे वर्षातून दिंडी पायी जात असतात आणि तिथेच इंदुरीकर महाराज हे त्या मुंबईला जात होते. मग जेव्हा हे साई चिलप आणि हे चिलप कुटुंब मुंबईतील सर्व वारकरी संप्रदायाची एक तुकडी आणि अनेक लोकांना अन्नदान करायचं आणि त्यांची राहण्याची सोय त्यांचं हे इंदुरीकर महाराजांनी हे हेरलं. एक तरुण मुलगा हा दरवर्षीप्रमाणेच साई चिलप हा तिथे दिसून येत होता. अगदी त्यांच्यावरती असलेले संस्कार हे इंदुरीकर महाराजांनी त्या मुलामध्ये ओळखले होते. मग त्यांची वारंवार तिथे जाऊन साई चिलप आणि चिलप या कुटुंबांची ओळख पटली. मग हे साई चिलप कुटुंब इंदुरीकर महाराजांनी हेरलं होतं. साई चिलप हा फक्त आध्यात्मिक म्हणजेच विठ्ठलाची भक्ती करत असे, फक्त तो बिझनेसमॅन आहे अशावरून इंदुरीकर महाराज यांनी आपली मुलगी त्यांना दिली नव्हती. कारण त्या घरामध्ये एवढे संस्कार होते की इंदुरीकर महाराज यांनी ते हेरले होते. कारण नंतर इंदुरीकर महाराज यांची जेव्हा साई चिलप यांच्यासोबत आणि घराण्यासोबत त्यांच्या ओळख झाली, तेव्हा हे नाते जुळून आले होते. म्हणजेच आपली मुलगी ज्ञानेश्वरी इंदुरीकर ही देखील विठ्ठलाची भक्ती करते आणि वारकरी संप्रदायाशी ती नातं जुळलेले आहे. म्हणून साई चिलप आणि ज्ञानेश्वरी यांचे संबंध हे एकमेकांचे जे मन आहेत ते जुळून येतात आणि दोघांनाही मुलगा मुलगी पसंत पडले म्हणून हे नातं जुळलं. परंतु अनेक लोकांना वाटतं की इंदुरीकर महाराज यांनी फक्त एक उद्योगपत्यांना मुलगी दिली आहे, परंतु असं काहीही नाही. इंदुरीकर महाराज यांनी आपली मुलगी जी दिली ते फक्त एक संस्कार घराण्यात दिले आहे. कारण ते घराणं दरवर्षी लाखो लोकांना अन्नदान करते आणि इंदुरीकर महाराज यांचा जावई हा विठ्ठल भक्ती
आणि जे भक्ती करते ते त्यांना तेच पाहून इंदुरीकर महाराज यांनी आपली मुलगी त्यांना दिली आहे. परंतु अनेक लोकांना हे माहीतच नाही. इंदुरीकर महाराज हे फक्त सेवा कीर्तन करत नाही तर अनेक लोकांना देखील शाळा आपली कीर्तनातून आलेला पैसा हे दान करतात. परंतु अनेक लोक त्यांच्यावरती टीका करतात. इंदुरीकर महाराज यांनी मुलगी ही फक्त संस्कार घराण्यात दिले आहे. तर मंडळी, तुमचं यावरती काय ओपिनियन आहे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि लोकसंग्रह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा.